हॅलो, नमस्कार. आज मी तुम्हाला अंडा बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य हे मी तांदूळ उकडून घेतलेत. तांदूळ भिजवून उकडून घ्यायचे. नंतर हे सुके मसाले, कांदा, टमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, तूप घेतलं आहे थोडंसं, तेल थोडं, तिखट, मीठ आणि ड्रायफ्रूट, अंडी घ्यायची आणि दही. एवढं साहित्य लागणार आहे. आता मी पातेलं तापायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आणि थोडं तूप टाकायचं. तेल आणि तूप दोन्ही अंडा बिर्याणीसाठी लागतात. ते दोन्ही तापायला ठेवायचं, चांगलं तापायला द्यायचं. व्यवस्थित तापलं पाहिजे हे तेल. त्याच्यानंतर तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये खडे मसाले घाला. तेल तापल्यानंतर हे बघा, मी तेजपत्ता घातलाय. आता थोडे हे बघा, सुके खडे मसाले टाकले. खडे मसाले टाकायचे, त्याने स्वाद चांगला येतो बिर्याणीला. मसाले खडे टाकले तर त्यासाठी खडे मसाले हे तेलामध्ये परतून घ्यायचे. त्याच्यानंतर हे बघा, कांदा मी किसून घेतलेला तो त्याच्यामध्ये टाकलाय आणि टमॅटोची पेस्ट. ते चांगलं ढवळून घ्यायचं व्यवस्थित एकदम, कांदा आणि टमॅटोची पेस्ट. आणि या साईडला इकडं मी ड्रायफ्रूट जरा तेलामध्ये भाजून घेणार आहे. त्याच्यासाठी मी तेल गरम करायला या साईडला ठेवलं आहे आणि या साईडला हे मसाला भाजते. चांगला भाजून घ्यायचा व्यवस्थित, असा तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा व्यवस्थित. हे बघा, हे तेल आता गरम झालं ना, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट थोडे भाजून घ्यायचे. ते वरून गार्निश करायला काजू बदाम पाहिजेत ना, त्याच्यामुळे ते थोडे भाजून घ्यायचे. एकदम जास्त भाजायचे नाही, थोडे थोडे भाजून काढून घ्यायचे आपण. हे बघा, थोडे लालसर झाले ना, मनुका पण बघा कसे छान भाजल्यात. त्या अशा काढून घ्यायच्या नंतर तेलामधून आणि वर गार्निशिंगला नंतर त्या टाकायच्या. हे बघा, मी सगळ्या गाळून घेतल्यात. ह्या साईडला मी ते अंडी उकडून घेतली, ती 5 अंडी. आता ती सोलून ते थोडे थोडे ना त्याला असे चिरा पाडायच्या त्या अंड्याला. हे बघा, छोट्या छोट्या, म्हणजे मसाला कसा आतमध्येपर्यंत मुरतो ना, त्याच्यासाठी सोलून ती व्यवस्थित थोडे थोडे चिरे पाडायचे. हा मसाला मी भाजून घेतला ना, आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं मसाला शिजण्यासाठी. हे मी पाणी टाकलंय ना, आता ते पाणी थोडं घट्ट आटवायचं एकदम, तेल सुटेपर्यंत. ते पाणी परत आटवून घ्यायचं. हे बघा, व्यवस्थित असं भाजून घेतलं की नाही, ते थोडं आटलं ना की त्याच्यामध्ये बघा मी आता अंडी टाकते. त्याच्यामध्ये ती अंडी टाकायची. हे बघा, व्यवस्थित अंडी, ही सगळी अंडी टाकली ना, ती व्यवस्थित ढवळून घ्यायची त्या मसाल्यामध्ये. अंडी कोटिंग झाली पाहिजे व्यवस्थित. ते पाणी होतं ना ग्लासातून टाकलेलं, ते बघा सगळं मी आटवून घेतलंय ना. आता त्याच्यामध्ये अंडी टाकली, ती व्यवस्थित मसाल्यात घोळून घेतली. आता त्याच्यात कोथिंबीर टाकते. हे बघा, हे थोडी कोथिंबीर टाकली. अंडी मसाल्यात व्यवस्थित कोट झाली ना की आपण मग दम द्यायला सुरुवात करायची. ही अंडी थोडी एका साईडने अशी ही करायची आणि हा वरून भाताचा थर द्यायचा त्यांना. आपल्याला पाहिजे तर आपण भात घेऊ शकतो, जास्त कमी. ही 5च अंडी आहेत ना, म्हणून थोडाच भात घ्यायचा. हे बघा, असा भात त्या अंड्यांवर हे करायचा, पसरवून घ्यायचा व्यवस्थित सगळा. मी कांदा पण घेतला होता ना, तो कांदा मी फ्राय करून घेतलेला. हा बघा, असा थोडा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा. तो वर भाताच्या थरावर तो कांदा हा बघा टाकलाय, मी टाकते व्यवस्थित असा कांदा टाकायचा त्याच्यावर. ही हिरवी मिरची आहे, 2-3 मी मोठी मोठी लांब कट करून घेतलेली. ते आता मी हिरवी मिरची टाकली त्याच्यावर. हे बघा, कांदा, हिरवी मिरची आणि ते हे बघा, आता ड्रायफ्रूट मी मगाशी भाजून घेतले ना, ते त्याच्यामध्ये व्यवस्थित असे गार्निश करून घ्यायचे ड्रायफ्रूट.
बघा छान दिसतंय ना, खायला पण छान लागतं ड्रायफ्रूट आतमध्ये असले तर. मनुका वगैरे असले ना तर चांगलं लागतं ते खायला, मध्येच येतात ते जातात. नंतर मग हे झालं की रॅप पेपरने व्यवस्थित त्यांना रॅप करून घ्यायचं आहे बघा. साईडने व्यवस्थित तसं रॅप केलं गेलं पाहिजे. वाफ आहे ना ती बाहेर अजिबात जाता कामा नये. त्याच्यामुळे हे बघा व्यवस्थित असं रॅप करून घ्यायचं. वाफ अजिबात बाहेर घालवायची नाही, म्हणजे त्या दममध्ये भात ना व्यवस्थित शिजून. हे बघा असं हे पाणी ठेवलं होतं होतं जड वस्तू, ते आता मी बघा काढले. हा भात 15-20 मिनटं तरी दम द्यायला ठेवायचा. 2-3 मिनटं फास्ट करायचं आणि 15 मिनटं 20 मिनटं स्लो, असा हा भात दम द्यायचा. हे बघा छान अशी अंडा बिर्याणी तयार झाली. आणि हे दही तुम्ही पण करा.